विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा जनाबाईचा विठ्ठला रे मुक्ताबाईचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठला रे सगोबाईचा विठ्ठला रे मीराबाईचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा गोपाल कृष्ण भगवान की जय भागवत महापुराण की जय सद्गुरुदेव भगवान की जय। अशा प्रकारे आजचा 5व्या दिवसाचं दुसरं सत्र आपण आता सुरुवात करणार आहोत। या अगोदर आपण भगवंताच्या ज्या लीला आहेत नाही का, थोड्या रूपाने ज्या लीला केल्या त्याचा आपण आतापर्यंत बघितलेला आहोत। पुढे सुद्धा आपल्या काही लीला बाकी आहेत। तर असं आहे, भगवंत आता मोठे झालेले आहेत, 7 वर्षाचं 8 वर्षाचं वय झालेलं आहे। तर आता काय करायचं, तर भगवंताला आता या बालकृष्णाला काय करायचं, याला आता गाई चरायला लावायचं नाही का। मग घेतली खांद्यावर घोंगडी, हातामध्ये काठी, चारीत सावळ्या, धेनू जगजेटी नाही का। मग खांद्यावर घोंगडं घेतलं, हातामध्ये काठी, चारीत असे धेनू, सावळ्या जगजेटी। धेनू म्हणजे गाई, चारण्यासाठी यांना गेला हा गाई चारत होता। सवंगडी होती सोबत, पेद्यामा सुदामा नाही का, पेद्या सुदामा अशा प्रकारचे त्यांचे आणखी काही समजा सखे होते, ते त्यांच्या सोबत जात होते। मग आता तिकडे जात असताना नाही का, मग चारायच्या गाई, मग आता वळवू गाई नाही का, बैसू जेवू एके ठाई, बहु झाली वनवन नाही का, पायी पिटी आला शिन, मग सोडल्या शिदोऱ्या, काला करू दही भात। मग असं करता मग काला करायचे आणि जेवण करायचे, मनात आलं तर खेळायचे, गाई चारायचे। अशा प्रकारे त्यांचं आता एक दिवस काय झालं माहित आहे का, एक दिवस हे जे राधा आहे, 5चं गाव होतं, गाव कोणतं आहे ते, बरखाना। हा, माझ्या मुलीच्या तरी पार, माझी मुलगी आहे, कोणतं वय, जोरात सांग ना, बरखाना। महाराजांची मुलगी काही कमी आहे, महाराजांची नाही, हा गोपी नाव आहे तिचं, बरखाना, बरसाना आहे ना, बरसाना हे गोपीचं गाव आहे, बरोबर आहे ना। राधा नाही का, राधा गौड हेच आहे ना राधा। तर
बरसाण्याला राहत होते. ते बरसाणा काही समजा काही किलोमीटरच्या अंतरावर काही समजा होतं ते 2 मैलावर किंवा वगैरे असं. तिथून ती त्या यमुनीच्या घाटावर यायच्या मैत्रिणी त्या सर्वजणी आणि खेळायच्या तिथं यमुनीच्या घाटावर. एक दिवस काय झालं, त्या राधेच्या वडिलानं तिला नाही का यात्रेमधून एवढी सुंदर अशी अंगठी आणली, खूप सुंदर अंगठी होती. ती अंगठी तिनं घातली हात बोटामध्ये आणि त्या मैत्रिणी म्हणून राहिला, कोण आणली ग तुझ्या वडिलानं, असं काय खूप सुंदर आहे ग, असं तसं तिला म्हणत होत्या नाही का. सहजच आहे, पाहू दे ना ग मला, माझ्या बोटामध्ये घालून पाहू दे बरं. आता ती अंगठी काढता 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 ती अंगठी पडली यमुनेमध्ये. यमुनीचा डोह होता तो. त्या डोहात पडल्यानंतर आता ही काढाव कशी, आणि ती रडत होती, तुमच्याच्यानं मी काढली ग, माझे वडील काय म्हणत मला, आता असं झालं तसं झालं, खूप विलाप करत होती ती. मग आता काय करत, कृष्ण हेच वाट पाहत होता. कृष्ण बाळकृष्ण हेच वाट पाहत होता का हे, कारण हे पहिल्या याच्यातले हे होत ना, प्रियकर म्हणजे पहिल्या जन्मातले नाही का, राधा जी आहे ना यांची म्हणजे पहिल्या याच्यातलं समजा म्हणायचे ते सख्यच आहेत ते समजा म्हणायचे. आणि लग्न का नाही केलं ते सांगेन मी तुम्हाला. तर मग हे अंगठी पडली तर कृष्ण वाटच पाहत होता. मग आता कृष्णाचं लक्ष गेलं त्याच्याकडे. आता आपल्याला तिच्या जवळ तर जायचं आहे, पण काहीतरी निमित्त पाहिजे ना. निमित्त पाहत होता तो, आणि त्याला निमित्त भेटलं बरोबर. आणि हा खेळता 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 यानं काय केलं, आता हे चेंडू दांडू खेळत होते. चेंडू दांडू विट दांडू नाही का, खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी नाही का, चेंडू दांडू विट दांडू नाही का, नाना परी खेळ मांडीला यमुना तीरे मांडला. आणि चेंडू दांडूचा खेळ चालू झाला. चालू झाल्यानंतर काय झालं, आता इकडून चेंडू मारल्यानंतर तो चेंडू जात होता समजा म्हणता कुठं इकडे, म्हणजे याला पकडायचा नाही का. पकडता पकडता काय झालं, तर हा याच्यानंतर तर मग अगोदरची गोष्ट, हा म्हणजे हे चेंडू दांडू खेळत होते, खेळ संपला द्यायचा पुन्हा. तर हा वाट पाहत होता कृष्ण. ह्या 2-4 जणी मिलाप करत होते. यायला लक्षात आलं, हे हा कृष्ण गेला ना आरामन तिथं. आरामन गेला. आणि यानं खेळाच्या अगोदर तो चेंडू मारला, तो गेला होता यमुनेमध्ये. इकडून यानं पकडलाच नाही ना, चेंडू मारला, हा काही पकडला नाही. पकडल्यामुळं हा चेंडू कुठं जाऊन पडला, यमुनेमध्ये. यमुनेमध्ये गेल्यानंतर हा चेंडू होता सुदामाचा. सुदामा असा म्हणू लागला, मग बोलू लागला त्याने, तो चेंडू मला आताच पाहिजे. तो म्हणे दुसरा चेंडू. मग दुसरे त्याचे मित्र म्हणतो, अरे आनंद राजाचा पोरगा आहे ना, हा चेंडू एक काय तुला 1000 दे, नाही तोच पाहिजे मला. कोण म्हणते, सुदामा म्हणते, कारण माझी आई रात्रभर जागून या पालो एकत्र करून शिवसाव करून हा चेंडू बनवला आणि तो पाण्यामध्ये पडला. माझी आईची मेहनत वाया नाही जाऊ देणार मी, मला तोच चेंडू पाहिजे. कृष्णाला निमित्त थेट ढूंढून राहिला होता ना तिकडे जाण्यासाठी नाही का, राधेकडे तसं जातो तर तसं जाता येत नाही आपल्याला. मग आता हा चेंडू अंदर पडला म्हणून आपण या चेंडूच्या आपण माध्यमातून जातो. मग हा कतरता त्याच्या पाशी गेल्यानंतर मग हिची त्याची नजर झाली. मग ते विचारलं कशासाठी, नाही म्हणे माझी अंगठी वगैरे पडली म्हणे. असं मी अंगठीसाठी नाही जात म्हणे, माझा चेंडू पडला म्हणे हिच्यामध्ये नाही का, माझा चेंडू पडला म्हणे. मग आता ठीक आहे म्हणे. मग आता यांनी टाकली उडी त्याच्यामध्ये, पण त्याच्यामध्ये 3 कामं करायची होती त्यांना. किती, अंगठी आणायची होती आणि चेंडू आणायचा होता आणि त्या कालियाचं मर्द नाही करायचं होतं. 3 कामं करायची होती त्यांना. तर मग यांनी उडी टाकली. उडी टाकल्यानंतर गेल्याबरोबर अंगठी त्यांना चमकली दिसली. अंगठी पकडायला गेले तर त्या कालियाच्या शक्तीने ती अंगठी समोर जाईल नाही का. मग आता हे अंगठी अशी जाते. मग पाहिलं तर हा कालिया खूप, त्यांना पूर्ण ढोरं मरत होते ना त्या गुहामध्ये विषयाने त्याच्या. तर मग त्यानं त्या भगवान बाळकृष्णानं त्याच्या शक्तीवर पाय दिला. त्याला थोडं जळच वाटलं, कारण ते काही साधारण पाय होता तो
साधारण माणसाचा होता का पाय, शेपटीवर त्याला पाय, त्याच्यामुळे त्याला वेदना झाल्या आणि तो फुसकरू लागला त्याच्यावर. जसं लागलं नाही तर दोघं युद्ध झालं. युद्ध असं झालं, त्या युद्धामध्ये काही त्याला त्याच्या डोक्यातून असा बाण दिला, तर त्याला तो मूर्छित पडला. तर त्याच्या ज्या पत्न्या होत्या समजा नाही का, त्या कालियाच्या ज्या पत्नी होत्या त्या शरणांगती गेल्या. शरणांगती गेल्यानंतर म्हणतात त्या कालियाच्या पत्नी, माफ करा आम्हाला आणि आमच्या स्वामीला तुम्ही सोडून द्या, माफ करा, जीवदान द्या. तर त्यांनी एका अटीवर सांगितलं का तुम्हाला सोडून देतो मी, पण तुम्हाला इथं राहता येणार नाही. तर मग ठीक आहे, त्यांनी ते मान्य केलं. ते तिथून त्यांना सोडून दिलं. सोडून दिल्यानंतर मग प्रत्यक्ष ते अंगठी आणि तो चंडू आणि नृत्य करत करत त्या कालियानं आपल्या फण्यावर बसवलं आणि त्या फण्यावर नाचत 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 जिकडे यशोदेची काय दशा झाली होती माहिती आहे का? यशोदेने जेव्हा सांगितलं येईन गोपाळईनं का तुझा मुलगा बाळकृष्ण हा डोळ्यात बुडाला आणि काही नाही, यमुनीच्या डोई बुडाला हरी नाही का, तर मग बुडाला. तर मग ती काही नाही, ती आल्यानंतर ती मूर्छितच पडली. नंदराजानं तिला कसं तरी समजा सावरलं. सावरल्यानंतर हा आला ना तिथून आपला नाचत नाचत करी बाई दंदन करी बाई दंदन करी पाचा फण्याच्या भुजंगावरी काना दंदन करी पाचा फण्याच्या भुजंगावरी काना दंदन दंदन करी बाई दंदन करी बाई दंदन करी पाचा फण्याच्या भुजंगावरी काना दंदन करी पाचा फण्याच्या भुजंगावरी काना दंदन करी गोकुळात जन्म झाला कंसवा मला राग आला गोकुळात जन्म झाला कंसवा मला राग आला पाचा फण्याच्या भुजंगावरी काना दंदन करी पाचा फण्याच्या भुजंगावरी काना दंदन करी पुत्र झाला यशोदा मातेने पायनात ठेवला देवकीला पुत्र झाला यशोदा मातेने पायनात ठेवला पाचा फण्याच्या भुजंगावरी काना दंदन करी पाचा फण्याच्या भुजंगावरी काना दंदन करी दंदन करी बाई दंदन करी बाई दंदन करी पाचा फण्याच्या भुजंगावरी काना दंदन करी पाचा फण्याच्या भुजंगावरी काना दंदन करी ऐका जनार्दनी तुम्ही पाचा फण्याच्या भुजंगावरी काना दंदन करी पाचा फण्याच्या भुजंगावरी काना दंदन करी पाचा फण्याच्या भुजंगावरी काना दंदन करी. गोपाळ कृष्ण भगवान की जय. असा तो पाचा फण्यावर नाचत नाचत आला आणि त्याला अभयदान दिलं कालियाला आणि कालिया तो दूर समुद्रामध्ये निघून गेला. अशा प्रकारे कालिया मर्दन झालं. त्याच्यानंतर आहे मग ब्रह्माजीनं गाई गोपाळ समजा मनाचे गुप्त केले होते. ब्रह्माजीला राग आला होता. तर मग आता ब्रह्माजीला केले तर आता हे गाई गोपाळ कसे आपण कुठून दाखवा. आता येणं पूर्ण निर्माण केले कोण बाळकृष्णानं पुन्हा दुसरे निर्माण केले. मग जेव्हा ब्रह्माजीला समजलं की यांनी दुसरे निर्माण केले तर ते हे मग ते आणून दिले आणि हे गुप्त झाले. अशा प्रकारे त्यांचे मग आता सर्व त्या गावामध्ये म्हणत होते का बा आता इंद्र आपल्या इथं आता फसल चांगली झाली नाही, यावर्षी फसल चांगली होईल म्हणून आता इंद्रदेव आपल्याला पाऊस पाडते ना. म्हणून इंद्राची वरुण देव नाही का, वरुण देवाच्या यानं समजा म्हणाचा वरुण देवाचा राजा कोण आहे समजा म्हणाचा इंद्र. इंद्र पाऊस पाडते म्हणून इंद्राची आपण आता काय यज्ञ करू, पूजा करू असं ठरलं. परंतु याला नकार दिला कोण कृष्णानं.
कृष्णानं नकार दिला. नाही नाही नाही, यावर्षी आता आपण बदलू, आता थोडस सरकार बदललं पाहिजे ना. त्या सरकारामध्ये मधा नाही येत, एकच एक जर असलं तर, नाही का, नाही का. तर मग इंद्राची पूजा यावर्षी कोणीही करणार नाही, ठरवून घेऊ आपण. नाही सर्वजण म्हणून राहिले नाही, सर्वजण नाही, गावकरी म्हणत होते करू, हा नाही म्हणते ना बाबा, नंदराजा म्हणते नाही ना, नका करू, जाऊ द्या. याची पूजा आता या वर्षी करायची नाही, बंद. आता हे कळलं कोणाला? इंद्राला. इंद्राला कळल्यानंतर इंद्राला लवकर राग येतो. इंद्र असा आहे का त्याला लवकर राग येतो. इंद्राला राग आल्यानंतर वरुणाला सांगितलं, अशी सृष्टी, असं पाण्याची सृष्टी कर, अशी वृष्टी कर, अशी वृष्टी कर का बिलकुल जन्म झाला पाहिजे पूर्ण जे आहे ते गोकुळ आहे ते. काही नाही, मग वरुण देवानं असं पाणी बरसवलं, असं पाणी बरसवलं. सर्व जण जे गाय गोपाळ आहे ते सर्वचे सर्व आता काय याचं रक्षण, पूर्ण यमुना तर पूर्ण दुथडी वाहून चाललेली आहे, सर्व त्या गोकुळात पाणी चाललं. आता कसं करा, तर सर्वचे सर्व कुठं आले? गोवर्धनापाशी आले. गोवर्धन आले म्हणते आता काही विचार करत नाही. आणि गोपाळांना म्हणते, अरे गोपाळांनो लावा हात. भगवंतांना हात टाकल्याबरोबर पहिलेच उचलला आणि लावा म्हणते हात पुन्हा, तुम्ही काठ्या लावा आले. आणि सर्व मिळून गोवर्धन उचलला. काठ्या का म्हटलं त्यांनी? जय. काठ्या का लावल्या त्यांनी माहित आहे का? का लावल्या काठ्या? कारण आधार म्हणून लावला, पण आधार पाहिजे होता का? नाही. तसंच आता पण त्याच्यामध्ये त्यांना हे कळलं पाहिजे का याच्यात तुमचा सहभाग आहे, याच्यामध्ये तुमचा सहभाग आहे, असला पाहिजे. म्हणून कोणत्याही कार्यामध्ये आपला सहभाग आवश्यक आहे. कोणतेही कार्य असो, कोणत्याही कार्यामध्ये आपला सहभाग असणं आवश्यक आहे. म्हणून सप्ताह असो कोणते असो, त्याच्यामध्ये प्रत्येकानं आपला सहभाग घेतला पाहिजे, कारण त्याचा वाटा त्याला मिळतो. त्यांना असं वाटलं नाही पाहिजे का भगवंतानंच उचलला तोच करून घेते, बरं करून तोच घेते, तुम्ही फक्त नाम मात्र निमित्त आहे. तुम्ही म्हणता नाही आम्ही सप्ते करतो, तुमचे ज्यानं भाजला पापडे म्हणत नाही, अधिक काय. पण तो करून घेते, तुमच्याकडून करणारा तोच आहे. त्याचं कार्य करत आहे ना, तो खोळंबू देत नाही कार्य त्याचं. त्यानं उचलला ना गोवर्धन, फक्त नाम मात्र काढी लावा, कारण तुम्हाला कळलं पाहिजे का म्हणे आम्ही होतो म्हणून उचलला, नाही तर याच्याने उचलला नसता, नाही का. म्हणून येले काठ्या लावायला लावल्या, उचला तुम्ही, उचलूनच आहे पहिलेची आपली तसा. गोवर्धन भगवान की जय. गोवर्धन उचलला, सर्व सुरक्षित ठेवले, सर्वचे सर्व सुरक्षित. आपलं बाय भगवान पूर्ण मग पाण्याने मग इंद्राला वाटलं, इंद्राचे दात खट्टू झाले. कसे झाले? अरे आपण एवढं मोठं केलं पण व्यर्थ गेलो, सर्व व्यर्थ जाणार नाही तर काय, तर तुझ्या बापाचा बाप आहे ना तू. नाही का. गोपाळ कृष्ण भगवान की जय. पूजा नंतरच करून टाकू आपण, आहे की नाही. फक्त आता पूजा केव्हा केली ते काही नाही, भावतीचं देव संताची वाणी, नाही का, असं आहे. तर अशा प्रकारे गोवर्धन सुद्धा, नाही तर आपण चांगली झाकी करतो आपल्याजवळ, म्हणजे आता वेळ हे नाही आहे ना आपल्याला, म्हणजे असं म्हणजे सार्वजनिक जर असले तर चांगल्या झाक्या. अरे तुम्ही पाहतच बसा, झाकीवाला आपल्याजवळ आहे चांगला, मृदुंगाचारी आहे, वाजवणारे तबला चट्टी वाजवणारे चांगली आहे, हरिपाठ म्हणणारे चांगली आहे, गायन करणारे एक नंबर आहे. आणि पुन्हा आणखी तेवढंच नाही तर ऑर्गन वगैरे वाजवणारे आहे, त्याच्यामध्ये ऑर्गन आहे, पेटी आहे, सर्वच आहेत, संगीतमय आहे सर्व, आणि शाखेवाले आहे सर्व. तुम्हाला जर असं वाटत तुम्ही ऍक्च्युअली जशी आहे तशी झाली, मी त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं असतं. मी स्वतः पांडुरंग झालेला आहो, कळेवर हात ठेवून पूर्ण याच्यामध्ये फिरून मी स्वतः वासुदेव झालो. काही वेळा वासुदेवाला मी वासुदेव होऊन बाळकृष्णाचा जन्म झाल्याबरोबर मी गोकुळात काही वेळा गेलो, मी काही वेळा गोकुळात गेलो, मी हो काही वेळा गेलो गोकुळात, खरं आपला हो हा गोकुळात गेलो ना मी, यमुनेमधून काही वेळा गेलो. आता तुम्हाला मी फोटो दाखवले असते माझ्या गावाला होतं तर भागवत तिथं इंग्लिश होतं, माझ्याजवळ पात्राचं सर्व आहे, सगळं आपल्याजवळ रेडी आहे. हो तर सर्व होतं. मग काही वेळा झालं तर असं त्याच्यामध्ये काय जाईन आपले, समजा एकच वेळ जाईन असं काही नाही. आणि आनंद घ्यायचा आहे जीवनामध्ये माणसानं, ब्रह्मानंद आहे तो,
तो ब्रह्मानंद आहे. करणारा तयार आहेत ना. तुम्हाला फक्त काही नाही, जशी काळी लावली ना, काळीचा आधार द्यायचा आहे तुम्हाला फक्त, बाकी काहीच नाही. तुम्ही म्हणाल की नाही खरंच, कारण संगीतमय भागवत याच्यापेक्षा उठते. आता माझं तर आता मी तुम्हाला तर 3 तास तर तसं उठू देत नाही, नाही का, पण त्याच्यात त्याला जर संगीताची साथ असली आणि हरिपाठ आणि कीर्तनाचा प्रोग्राम, हरिपाठामध्ये तुम्ही सर्वच्या सर्व एक रांग इकून एक रांग तिकडून आणि नाचा, मग त्याच्यामध्ये काय आनंद आहे. आम्ही जे भागवत करतो ते नाही, ह्या तसा झाशी चौकामध्ये हा आहे ना, तिथं हे येईल माहिती आहे, हे आपले ऐकणारे आहेत पूर्ण धन, इकडून एक बाईची इकडून माणसाची, आणि असे नाचत 2-2 घंटे हरिपाठ झाले बढिया. काय आनंद त्याच्यामध्ये. 7 दिवस का पंढरी गजरून जाय तशी. जाती किती आपल्यातून जाईल, समजा 500 एक जाईल, 1000 एवढं आनंद तो. आणि त्या कार्याला तुम्ही त्याच्या हातभार घेऊन राहिले तर ते काही वेळच तर जाणार नाही ते, नाही का. असा पैसा ते किती गेला अजून आतापर्यंत, कोटी रुपये तुम्ही मोजले हातानं, कोटी न गेली असं राहिले का काही तुमच्याजवळ. मग त्याच्या कार्यासाठी जर तुम्ही दिलं तर तेच राहील शिल्लक तुमच्याजवळ, दुसरं काय आहे तुमच्याजवळ शिल्लक, सांगा ना. मी हे करत तर येतच माझ्याजवळ शिल्लक आहे, दुसरं काय माझ्याजवळ शिल्लक. मी एवढा मोठा पगार कमावतो, तो शिल्लक आहे का माझ्याजवळ. बांधलं ना घर, गाडी घेतली असं, ती तिथंच राहणार आहे का, सोबत घेऊन जाणार. मी गाडी घेतली तर त्या गाडीमध्ये मला जाणार आहो का. मी जर समजा मृत्यू पावलो तर 4 व्हीलर मध्ये जाणार आहो का. ते इथंच राहील ना. हे साधन इथले इथंच राहणार आहे साधन. म्हणून मी नेहमी म्हणत असतो, करा रे बापांनो साधन हरीचे, झणी करणीचे करू नका. हे हरीचं साधन करा फक्त, बाकी काहीच नाही. बाकी सोडून द्या. ती इथं त्याची मजा घ्या, त्याला सोडून द्या. आता नेहमी सांगत असतो मी. म्हणून करा आणि ठरवा तुम्ही, तुम्हाला जसं बढियापैकी तुम्हाला आनंद करा तुम्ही. आता ह्या आमच्या आईच्या माध्यमातून मालतीताई भोईर आहेत, त्यांच्या माध्यमातून आता 6-7 भागवत त्यांच्या माध्यमातून होत आहे. भगवंत त्यांच्याकडून करून घेत आहे. आमच्या गोटरीबाईकडे आता भागवत आहे 5 तारखेपासून. तुम्ही सर्वांनी या फक्त हे लॉकडाऊन तारखा लागूनच आहे. नंतर गुप्ताजीकडे आहे 19 तारखेपासून. आणि तुम्हाला कोणाची इच्छा असेल भागवत घेण्याची, कोणाची इच्छा असेल तर तुम्हाला काही खर्च लागू देत नाही जास्त. काय महाराजच पहिलेच हे करते का कोणाला तुम्हाला खर्च नाही लागू देत. असं म्हणा का बिना खर्चच असल्या फक्त काय तो 7 दिवसामध्ये तुम्हाला जो खर्च लागतो तो. आणि महाराज आपले जोडच असले काही तुम्हाला काही गोड दक्षिणा द्यायची आहे तर देऊन टाकायची बस. काही नाही, करायला तयार आहे ना. मी एवढी मोठी, तुम्ही तेवढी नाही काय करू शकत. मी त्यात किती करत आहोत, 4-4 दिवसाच्या माझ्या शाळेच्या सुट्ट्या टाकतो मी. 5-5 दिवसाच्या 2च दिवस भेटते हप्त्यातून फक्त सुट्टीमध्ये. एक शनिवार भेटते, एक रविवार भेटते. जर सार्वजनिक जर केलं दोन सत्र असतात मग त्याचे. एक सकाळी सत्र असते आणि एक दुपारी सत्र असते सायंकाळ. मग त्यावेळेस तर मला एकच दिवस भेटते फक्त सप्त्यातून. 6 दिवस सुट्टी टाकायला लागते. मी तो विचार करत नाही, तुम्ही काहून नटता, नाही का. असं आहे, तेवढा त्याग करा जीवनामध्ये झालं. कारण मी करणारा तयार आहे ना. नाही तर तुम्हाला 2-2 लाख रुपये देऊन तुम्हाला महाराज नाही सापडत. आता हे जे भागवत करतात ना, ते तसं तुमच्या माता मंदिरामध्ये भागवत करतात 4 का 5 लाख रुपये लागतात भागवताला. कोणाचं भागवत असते तसं यांचं बोरुटकर महाराजचं भागवत असतं. बोरुटकर महाराज 5 लाख लागले मागच्या वेळेस. यावर्षी तर सध्या लॉकडाऊन होतं. हे आपल्या भागवताला पैसा नाही लागू दे जास्त. जास्तीत जास्त 5-50 हजारामध्ये पुरत सट्टल. त्याच्यामध्ये काहीच नाही, सर्व खाणं पिणं सर्व काय लागते पैसा, काही नाही लागत. मी स्वतः भागवत केला घरी गेली, माहित आहे ना, केलं माहित आहे ना किती लागलं. असं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि विशेष म्हटलं म्हणजे तुमच्यासोबत मी फिरतो ना मी वर्गणीसाठी. वर्गणी कोण लागतो तुम्हाला, त्याचं काय टेन्शन घेता. करणारा मी आणतो ना मी धन. माझ्या गावामध्ये भागवत होतो तर मी इथून 15-15 हजार रुपये इथून घेऊन जाऊ. असं आहे. केलं ना आधी केलेच पाहिजे. केल्याने होते आहे रे, आधी केलेच पाहिजे. अशा प्रकारे मग कालियामर्दन झालं. कालियानंतर समजा म्हणून आता इंद्राचं जे होतं तर खट्टू झालं मन. त्यानं ते पाऊस पाडला तरी समजा म्हणाचं काही त्याचं काही जमलं नाही. हार गेला. मग इंद्राने म्हटलं
नमस्कार केला इंद्रानं, का भगवंता तू देवाचे देव आहे, तुझ्या पुढे कुणी जाणार नाही. म्हणून अशा पद्धतीनं आता भगवंताचं आता काही मग वेणुगीत आहे. भगवंतानं हे केलं, काय केलं माहित आहे का, वस्त्रहरण केले नाही का गवळीनीचे. आणि ते एक त्यावेळेस त्या म्हणजे यांचं वय किती होतं, 6-7 वर्षाचं वय होतं. त्या गवळीनी किती वर्षाच्या होत्या, त्या 17-18 वर्षाच्या 20 वर्षाच्या एवढ्या गवळणी होत्या. ते लागले लोकांनी काय केलं, याचा विपर्यास करून टाकला, विपर्यास केला. हा खोडकर पहिलेच होता ना, आणि यानं काऊन केलं माहित आहे का तुम्हाला. आता तुम्ही माझ्या माय मावाने सारखे का, मला काही तसा लाजही वाटत नाही किंवा काही नाही, माझ्या मायेसारख्याच आहे तुम्ही, मला काही बोलाली त्याच्यामध्ये कमी हे जात. यांनी काय केलं, कारण शोधा. कळंबाच्या झाडावर ह्या आंघोळ करत असताना ह्या कपडे घेऊन तो कळंबाच्या झाडावर का गेला, याचं कारण माहित आहे का तुम्हाला. ह्या ज्या गवळणी होत्या ना, ह्या निर्वस्त्रानं आंघोळ करत होत्या. निर्वस्त्रानं आंघोळ पाण्यामध्ये नदीमध्ये कधीही करू नये, ती शिकवून दिली बाळकृष्णाने. नदीमध्ये थुंकू नये, नदीमध्ये कपडे धुवू नये, नदीमध्ये विष्ठा करू नये. नदी तर पाप आहे, गंगा आहे ती. ब्रह्माजीच्या कमंडलू मधून भगवंताच्या चरणामधून ते पडलेलं आहे, ते का ते फुकट आहे का ते नाही का, तिथून आलेली आहे. त्याच्यात जर तुम्ही असं कार्य करसाल तर तुम्हाला, तुम्ही गंगेत गेले ना आले, आम्ही आंघोळ करतो ना आणि धरलं, मग त्याच्यातच गुडला, त्याच्यातच तोंड धुणं, त्याच्यातच थुकणं, अरे हा तुम्हाला पाप झालं, पुण्य नाही झालं तुम्हाला. तोंडच धुवायचं आहे, गंगेतलं पाणी घ्या धुवा इकडे, कपडे धुवायचे आहेत बकेटमध्ये पाणी घ्या धुवा इकडे. गंगेत कधीच कपडा नाही धुतला पाहिजे, कोणत्याच नदीमध्ये नाही. म्हणून बाळकृष्णानं का कपडे आणले तुम्हाला मी सतर्क करतो ना, काही काही गोष्टी माहित नाही तुम्हाला, मी माहित करून देतो तुम्हाला. का कपडे का घेतले, कारण त्या गवळणी मोठ्या मोठ्या होत्या ना याच्यापेक्षा, आणि तुम्हाला शोभते काय हे, शेपूत राहिलं का तुम्हाला नाही का. मग जा घरी, आता तुम्ही काय विनंती केली तेव्हा कपडे दिले, कसं आहे. मग आपल्याला समजलं पाहिजे काय करत आहे, तर मग तेव्हापासून ते तशा प्रकारचं आतापासून कृष्ण कधीच करणार नाही. मग त्याला तेच तर कळायचं होतं, दुसरं काय. दही दुधाची चोरी केली त्यानं, दही दुधाची तुपाची चोरी हे केली त्यानं, खोडी करून चोऱ्या केल्या. काय केल्या तुम्हाला सांगितलं नाही का, पुराचा पुरा माल तिकडे जात होता याच्यामध्ये मथुरेमध्ये. हे पोपटे 3 पापड झाले होते, आणि तिथं सुद्धा त्याच्या आगार मास मावत नव्हतं. मग हे त्याच्यासाठी आहे काय, म्हणून जाऊ देत नव्हता. कारण शोधायला दिल्या म्हणजे काही त्याच्यावर आळ लावला चोरीचा म्हणून झालं का नाही का, असं आहे. ह्या काही काही गोष्टी समजायला पाहिजे, समजायला. त्यानं आपली धरली जीभ लावली टावले कुठेही फिरते काही त्याला, अरे शास्त्र पाहिजे ना काय, शोध ना त्याच्यामध्ये, अभ्यास कर, तेव्हा कळेल तुला काय त्याच्यामध्ये. तर धरली जीभ लावली टावले काही कोणताही महाराज काही सांगत राहिले, आणि काही कोणाचे काही काही काहीच्यावर हे करत आक्षेप घेतात. असो, तो त्याचा भाग आहे. वस्त्रहरण झालं नाही का, वस्त्रहरण केलं ते कळंबाच्या झाडावर बसून पूर्ण वस्त्र घेऊन यायचे घराकडे. शेवटी नम्र झाल्या त्या भगवंताने. भगवंताचं तर काळीच तर एवढं मन आहे मे नाही का, एवढं कोमल आहे का, त्याला नम्र जर झाला ना, आता तो तर तुमच्या बरणी मरते. म्हणून नम्र व्हा त्याला, फक्त त्याला तेच पाहिजे. तुमचा अहंकार झाडून टाका फक्त, अहंकाराची मोठी त्याला चील आहे. म्हणून नारद इतके वेळ जातात असताना लक्ष्मी मातेनं एवढं मिष्टान्नाचं पंचपक्वान्नाचं भोजन खाय, भगवंत प्राशन घे भक्षण नाही करत. नाही माझं भोजन येत आहे म्हणे, आता तुमचा अहंकार खातो तो, असं आहे. म्हणून मग त्याच्यानंतर रासलीला झाल्या नाही का. रासलीला करायचं असलं तर भरपूर आहे त्याचं, पण आपण नाही तेवढं करणार. रासलीला झाल्या, गोपींचा भगवंताचा विरह. भगवंत ज्या वेळेस भगवंताचा विरह कसा झाला, आता भगवंताचा विरह, भगवंत किती वर्षाचे होते, 11 वर्षाचे होते. भगवंत 11 वर्षाचे असताना आता याचे तर पूर्ण डोळथंडे झाले होते. कोणाचे, कंसाचे. शेवटी आता इलाज राहिला नाही त्याच्याकडे, म्हणून त्यानं एक युक्ती शोधली.
पुन्हा कंसानं. कंस कोण होता मागच्या जन्मातला? कालच सांगितलं मी. कंस कोण होता? इंद्र व इंद्र. कंसानं जसे 6 मारले ना, या इंद्रानं त्या दितीच्या पोटात जाऊन एकाचे 7 तुकडे केले, 7चे 49 तुकडे केले आणि तिने श्राप दिला होता नाही का अदितीला, याला इंद्राला, का जसे माझे याच्या हातातून मारून टाकले तू, माझ्या अंदरच्या अंदर माझ्यापासून विलमुख केले, मी इंद्राले मारणारा तयार करणारा मुलगा तू शिरून घेतला, त्याचे 49 मरुदगण बनवले. मी श्राप देतो का याच्याच हातानं तुला झालेले मुलं हाच मारल. तो इंद्र त्यावेळेचा मागच्या जन्मातला हा कंस झाला. आणि कंस देवकी झाली. हे कोण आहे? अदिती वय, कश्यपाची पत्नी नाही का. कश्यपाचे 3 झाले ना, एक पृथ्वी सुतपा नाही का, सुतपा पृथ्वी, एक कश्यप आणि अदिती, आणि ह्या तिसऱ्या याच्यामध्ये वसुदेव आणि देवकी असं झालं ते. म्हणून अशा प्रकारे मग श्रीकृष्ण विरह झाला गोपिकांचा श्रीकृष्णाचा. कारण याईनं कट रचला कोण? विदुराला सांगायचं, कारण विदुर जसा आहे फक्त का याच्याच मतानं फक्त ऐकू शकतं गोकुळामध्ये नंद राजा, नाही तर कोणीच नाही ऐकू शकत त्याच्यात. कारण तो नंद काही साधारण होता. तर मग आता कसं करतं? मग आता अक्रूराला बोलवायचं, अक्रूराला पाठवायचं. अक्रूर आला, अक्रूर म्हणते कोणाला? कंसाला, नाही 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 नाही, हे होणार नाही, मी जाणार नाही आणि मी आणणार नाही. कारण येईन तिथं एक प्रदर्शन आणि एक मोठा मेला बनवला होता, आणि त्यात आखाडा, त्या आखाड्यामध्ये बघण्यासाठी यांना बोलावण्यात येत होतं. बघण्यासाठी बोलावत होते काय ते नाही, पण हे यांना माहित झालं कोणाला? अक्रूराला. काय हे अक्रूरानं मग अभयदान घेतलं कोणाकडून? कंसाकडून. आणि कोणताही राक्षसी वृत्तीचा माणूस अभयदान देईन का? त्यानं दिलं अभयदान. हो, अभयदान दिलं म्हणून त्याची वृत्तीच खोटी राहते ना, वाणी खोटी त्याची. तो तात्पुरता खोटा बोलला, अभयदान दिलं, पण याच्या मनामध्ये कावे बाजत होता ना, तो त्याच्या मनामध्ये वेगळंच होतं. अक्रूर गेला, पण अक्रूर काही साधारण माणूस नव्हता. अक्रूरनं पूर्ण तयारी करून गेला. अक्रूर रात्रीच्याच वेळेत यमुनेतून आपलं सैनिक पाठवून दिलं इकडून दिसन म्हणून, पाण्यानं जहाजानं पाठवून दिलं. आणि जिथं जिथं लपून ठेवलं, गनिमी गावा ज्याला म्हणतो आपण, गनिमी कावा यूज केला. तेव्हापासून गोरिला पद्धती चालू झाली. त्याला गनिमी कावा म्हणतात, इंग्लिशमध्ये गोरिला पद्धती म्हणतात, गोरिला सिस्टीम. ती शिवाजी महाराजांनी अवलंब केला त्या गनिमी काव्याचा, म्हणजे नाही का गोरिला सिस्टम. तेव्हापासून सुरुवात. याईनं बरोबर आपले लावून ठेवले, काही जमिनीत बरोबर हे करून, जमिनीत बरोबर असं, आणि त्या पद्धतीनं आणि गेले रथ नेला कुठं? गोकुळामध्ये नेला. गोकुळामध्ये नेल्यानंतर आणि नंद राजाकडे ज्यावेळी अक्रूर गेला, त्यावेळी अक्रूर मागणी करतो कोणती? का आम्हाला आता बालकृष्णाला तिथं त्यांना प्रदर्शन दाखवण्यासाठी न्यायचं आहे नाही का, प्रदर्शन दाखवण्यासाठी न्यायचं आहे. आणि तिथं मल्ल आहे, ते मल्लाचं प्रदर्शन दाखवण्यासाठी आम्हाला कृष्णाला न्यायचं आहे. पण नंद नाही म्हणतो, आणि जेव्हा यशोदेला कळते तर यशोदा तर मूर्छितच होऊन जाते. नाही 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 नाही, आतापर्यंत तेच गड पाहत आली ना मी, आता ते नाही होणार बाबा, आता मी याला कुठं जाऊ देणार नाही. 11 वर्षाचं वय होतं कोणाचं? बाळकृष्णाचं. मग आता काय करायचं? मग काय करायचं? खूप यांनी मग अभयदान दिलं. मी स्वतः गॅरंटी घेतो म्हणे यांना काहीच होणार नाही, यांना काही होणार नाही. मग अशा पद्धतीनं ठरलं. मग समजा म्हणायचं, ज्यावेळेस ठरलं ना त्यावेळेस गोपिकांना माहित झालं, गवळींना माहित झालं, आणि गवळणी अशा शिव्या द्यायला लागला या अक्रूराला. काय सांगू तुम्हाला? अरे अक्रूर, तुझा डोला गेला नाही, तू मेला का नाही? जसं तुझं नाव अक्रूर आहे तसा तू क्रूर आहेस नाही का. अशा प्रकारे खूप 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 बोलल्या. कारण घेऊन चाललेले होते कोण? अक्रूर घेऊन चालले या दोघेही नाही का. आणि एवढ्या वियोगामध्ये गेल्या त्याचं मन, कारण भगवंतावरचं प्रेम एवढं होतं. ह्या किती वर्षाचे होते भगवंत? 11 वर्षाचे. गवळणी किती वर्षाच्या होत्या? 18 वर्षाचे. लग्न झालेले होते ना, काही लग्न झालेल्या होत्या. त्या गवळणी एवढ्या प्रेम
चोऱ्या हे जे करत होते ना, आता ते दैदुप्त समजा लूट हे करत होतं ना, तर आपल्या घरचं नंतर आपल्या घरचं यानं चोरलं पाहिजे बा म्हणून हे वाट पाहत होते. एवढं प्रेम त्याच्यावर होतं. कोणी कृष्ण जर समजा म्हणून आता जात असेल ना, तर कोणी घरातून तशी बिनात वेणी नाही याची किंवा नाही का काही म्हणजे कधी एका पायामध्ये तोडी घालायची, एका पायात नाही घालायची, म्हणजे अशा प्रकारे शृंगार पण ते वेळा देह भान विसरून यायचे त्या भगवंताला पाहण्यासाठी. एवढ्या त्यांच्यावर प्रेम होतं भगवंतावर, एवढं प्रेम होतं. याच्यामध्ये तर शर्यत लागली होती, शर्यत लागली होती याच्यामध्ये. उद्धवाला अहंकार झाला होता. उद्धव म्हणे माझ्यासारखं प्रेम कोणीच नाही करत म्हणे भगवंतावर. असं का? तुझ्यासारखं नाही करत का? नाही म्हणे मी भगवंताच्या जवळ झोपतो, त्याच्या जेवतो, जेवण करतो, सर्व हा सखा माझा नाही का. आता मामूत होते ते उद्धव नाही का. नाही नाही नाही, उद्धव हा भाऊच होता त्यांचा, यादव होता ना तो. तर झालं काय नेमकं, तर मग याच्यामध्ये हे झालं का नाही. मग म्हणे उद्धव तुझ्यासारखं नाही खरं, बरं असं कर म्हणे, मी तू म्हणे गोकुळामध्ये जा म्हणत होतं. हे नंतरची गोष्ट आहे समजा मनाची नाही का. पण आता सांगून देतो मी, नाही तर मग काय गोष्टी जन्म निघून जाते, हे राहून जाईल तसं. वीर म्हणजे कोणाचं प्रेम जास्त होतं. मग हे गेल्यानंतर मग जा म्हणे, असं म्हणे गवळणींना कवा भगवान कृष्ण खूप आजारी आहे, त्यांचा आधार दुरुस्त होऊन नाही राहिला, आणि सर्वांकडे जाय, माझ्या पत्नीकडे जाय म्हणे, आणि सर्वईकडे जाय म्हणे, आणि गवळणीकडे जाय म्हणे. कारण भगवान कृष्ण हा हे याच्यातून सावरून नेत राहिले, खूप तब्येत बेकार झाली. आता जो कोणी समजा मनाच्या गवळीच्या आपला जो कोणी आपल्या पायाखालची जे माती आहे ते देऊन भगवंताच्या जर कपाळाला लावत असेल ना, तर त्यांचा आधार दुरुस्त होते. मग गेले सत्यभामापाशी गेले, नाही म्हणे आम्हाला काय नाही. आणि ज्याच्या कोण्या पायाची जर समजा ते माती लावली तर तो नरकात जाईल असं, कारण का पायाखालची आणि ते भगवंताची आहे. हा, तर मग रुक्मिणीकडे गेले, नाही नाही म्हणे बाबा आपल्या नरकात थोडे जायचं आहे म्हणे. नाही, मग सर्व फिरले, सर्व कोणत्याच पत्नीनं नाही म्हटलं, कोणीच नाही म्हणे. मग आले गवळीकडे, गवळीने समजलं काय झालं. नाही नाही, त्यांचा आधार दुरुस्त होत नाही. जर कोणी जर पायाखालची माती जर देत असन आणि ते लावल्यानं कपाळाला त्यांचा आधार, एकच नाही गवळणी सर्व तुटून पडले, आमच्या पायाची घ्या, आमच्या पायाची घ्या. अरे भगवंतासाठी याच्यासाठी आम्हाला एक जन्मात नरकात नाही, पूर्ण निरंतर रौरव नावाच्या नरकात जरी आम्ही गेलो तरी आम्ही जायला तयार आहोत. पण माझा कृष्ण दुरुस्त झाला पाहिजे, माझा सखा दुरुस्त झाला पाहिजे, माझा कृष्ण दुरुस्त झाला पाहिजे. न्याय तुम्हाला कोणाला लागते. तर तेव्हा उद्धवाले समजलं आपल्यापेक्षाही किती प्रेम जास्त आहे गवळीचं, तर नाही का. मग यावेळेस नेला गवळीचं प्रेम काही नाही, रडून राहिल्या आणि आक्रोश करत आहेत जोपर्यंत तो रथ त्यांच्या डोळ्यांना दिसते किती दूरपर्यंत गेला. शेवटी त्या साईडनं राधा आली. कोणाली? राधा आली. राधा आल्यानंतर काय झालं माहित आहे का, आल्यानंतर थांबली. तर रथ हा राधेपाशी वळवला. राधा थांबून होती, राधेने माहित आहे राधा थांबून होती. आणि विरहामध्ये त्यांना माहित आहे आता जात आहेत म्हणून. राधेले गेल्यानंतर दोन गोष्टी बोलली त्यांच्यासोबत उतरले ना. ती तर म्हणत नव्हती की जाऊ नका म्हणून, ती म्हणत नव्हती, तिनं म्हटलंही नाही जाऊ नका म्हणून. आता केव्हा भेट होईल आपली, आता केव्हा भेट होईल. भेटीचं काही आयोजन नव्हतं, भेटीचं आयोजन नव्हतं, कारण तिथून गेल्यानंतर भेट होईलच काही. तर ते निघून गेले तिथून. मग त्यांनी बोलचाल झाले समजा, आणि ते तिच्या डोळ्यातून अश्रूच्या झाला. भगवंताने वाईट वाटलं. भगवंत म्हणतात मी जोपर्यंत हे बासरी घे तुझ्याजवळ, बासरी ठेव. त्यांनी नाही नाही म्हटलं, माझ्याजवळ ठेवून मी काय करू, जेव्हा केव्हा तुला आठवण येईल मला तर मी बासरी वाजवल, तेव्हा समजा तुला ती ऐकायला येईल. अशा प्रकारे त्यांचं ते ठरलं आणि निघून गेले. निघून गेल्यानंतर काय झालं माहित आहे का, अक्रूराला असं वाटलं का हे सैनिक आहेत, मला तर कोणता तरी यांच्यावर जर घात झाला तर आपण सतर्क राहू बा.
म्हणून ते यमुनेतून जात असताना त्यांना त्या सैनिकांना बरोबर सांगून दिलं होतं, जर काही एखादा समजा काही संकट जर असेल तर मी 3 बुड्या मारल, अशा प्रकारचं त्यांनी ते कळून त्यांची ते खून होती ते बरोबर सांगून ठेवली. अक्रूर गेला आणि एक बुडी मारली, दुसरी बुडी मारली, दुसरी बुडी मारली, तर त्या बुडी मारल्यानंतर त्या पूर्ण त्या याच्यामध्ये यमुनेमध्ये चतुर्भुज परमात्मा प्रत्यक्ष वास्तव्य आणि तेच स्वरूप. गंगेमध्ये अक्रूराला आपला यमुनेमध्ये अक्रूराला दर्शन दिलं चतुर्भुज नारायणानं. सांगितलं मग का नाही तुम्ही त्याला म्हणून हे समजून राहिले माझं तुम्ही एवढं रक्षण करण्यासाठी एवढी मोठी समजा ताळमेळ केला, काही करायची गरज नाही तुम्हाला. आमचं कार्य तेच आहे, त्याच्यासाठी आम्ही येऊन आलो तिकडे. त्यांना सांगितलं आणि पाहतो ते निघालेच नाहीत पाय. आणि ते तिथं जोपर्यंत ते तिथून गुप्त होत नाही तोपर्यंत ते अक्रूर निघालेच नाहीत बाहेर. मग तेव्हा त्यांना कळलं का हे चतुर्मुख परमात्मा होय कृष्ण म्हणजे. मग तेव्हापासून त्यांना काही करणं सोडून दिलं. मग तेव्हापासून काही केलं नाही अक्रूरानं. मग गेल्यानंतर तिथले जे मग आता काही ते धोबी होते नाही का, त्या धोब्यात होते ते कपडे वगैरे ते हे ते असे त्यांनी ते परिधान केले. आणि तिथून निघून गेल्यानंतर मग भेट पहिली भेट झाली कोणाची झाली? कुब्जाची भेट झाली. कुब्जा एकदम वाकलेली होती, 3 ठिकाणी वाकली होती. किती? 3 ठिकाणी वाकली होती नाही का. कुब्जा किती ठिकाणी वाकली होती? 3 ठिकाणी वाकली होती. आणि ती कंसाची कोण होती माहित आहे का? दासी होती. आणि ती त्याला लेप लावासाठी दररोज जात होती नाही का. आणि तो सुगंधी लेप लावत होती, त्याच्या अंगाचा सुगंध असा सुगंध वास येत होता अशा प्रकारे. मग ते जात असताना बलरामजी आणि भगवान कृष्ण हे तिथून येऊन राहिले. आणि हे येऊन राहिले आपली काळी ते कुठे गोदन अशी समजा हालत झालं तर तिच्या हाती उठणं. येत असताना काय झालं माहित आहे का? समोर आली आणि बाळ कृष्णानं काय केलं माहित आहे का? तिचा मार्ग अडवला. इकडून जाय तिकडून जाय, ते म्हणे मला जाऊ दे उशीर होऊन राहिला. ते म्हणतात अरे सुंदरे म्हटल्याबरोबर ती चमकली एकदम. अरे म्हणे हे जे कार्टे आहेत म्हणे हे तर म्हणे मला कुब्जा काय काही म्हणतात म्हणे. येईन केलं तर ठीक आहे, तुला जर म्हणायचंच होतं तर मला नाही का कुब्जाच म्हणायचं होय म्हणे. तू माझा किती अपमान केला तू माझा. मला तू सुंदर हे नाव दिलं, हा माझा किती अपमान आहे. कारण माझं शरीर खरंच सुंदर आहे का? मी किती ठिकाणी 3 ठिकाणी वाकली आहो. माझा चेहरा जर पाहिला तर काळा भिल माझा चेहरा आहे. माझ्या चेहऱ्याकडे जर कोण पाहिलं तर त्याने 2 दिवस जेवण भेटत नाही. अशा प्रकारचं माझ्या चेहऱ्याकडे पाहून कोणी पाहत नाही माझ्याकडे. आणि हे जे कार्टे आहेत मला चिडवतात अशा प्रकारे. तू मला तेच म्हणायला पाहिजे, माझ्या भावना दुखल्या. भगवान म्हणतात मी तुम्हाला सुंदरी म्हटलं ना, तू आहेच ना सुंदरी. पुन्हा तेच वाक्य करतोस, पुन्हा माझ्यासोबत तेच तू अशाच प्रकारचं हे कुंडाला माझा अपमानच करत आहेस. मग ते पुन्हा आहे करतात आणि सांगतात सुंदरी तू खरंच सुंदरी आहे. मग त्यांनी काय केलं माहिती आहे का? त्यांनी फक्त हे ते होनुटीला असं बोट लावले आणि त्या अंगठ्याला काय केलं माहिती आहे का? दाबला आणि असं केला वर केला तर ती एवढी काही सुंदर झाली आणि आशीर्वाद देऊन एवढं सुंदर रूप, अप्सरांना लाज वाटेल एवढ्या प्रकारचं सुंदर रूप झालं तिचं. आणि तिला सांगितलं म्हणजे तू कोण आहेस? तू शापित आहेस. तुझा शाप नष्ट करण्यासाठी म्हणून मी तुला सुंदरी म्हटलं. तू सुंदर आहे आणि तुला मी वचन दिलं होतं. तू राम अवतारामध्ये पिंगला होती, वेश्या होती, पिंगला नावाची वेश्या होती ही. श्रीराम प्रभू आणि सीतामाई एका ठिकाणी झोपले असता ही पिंगला नावाची वेश्या आपल्या कामातून होऊन रामजीपाशी गेली. रामजी जवळ गेले. श्रीरामजी गेल्यानंतर काय झालं? रामजीला जाग आला. त्यांनी सांगितलं का हे माते, हे देवी म्हटलं त्यांनी, हे देवी तुझी जी इच्छा आहे ती या जन्मामध्ये मी पूर्ण करणार नाही. आणि तिला समजावून सांगितलं द्वापार युगामध्ये तुझी जे काही कामना आहे ती मी पूर्ण करेन.
हे जे समजा म्हणणं आहे हे सीताबाईनं ऐकलं. पहा, सीताबाईनं ऐकल्यानंतर हे तर निघून गेले. निघून गेल्यानंतर रामजीला म्हणतात कोण आलं होतं. त्यांनी खरं खरं सांगितलं. अशी अशी ती पिंगला नावाची यशा सुंदर होती, पाहिली ती अति सुंदर होती ना. तर असं असं झालं. तर सीताबाईनं शंका प्रदान केली. शंका केली कोणा? श्रीरामप्रभू, तुम्ही माझ्यासोबत खोटे बोलत आहे. त्यांनी हकीकत सांगितल्यावर तिनं शंका केल्यामुळं नाही का, आणि मग दुसऱ्या दिवशी दिवस उतरल्यानंतर तिला बोलावलं. बोलावल्यानंतर तिला जे काही चोप द्यायची आहे ती दिली आणि श्राप दिला. तिला श्राप दिला का तू येणाऱ्या जन्मामध्ये एक विद्रूप स्त्री होतील आणि 3 ठिकाणी तू वाकडी राहशील. हा श्राप दिला तो श्राप उद्धारासाठी भगवंतांनी तिथं जावं लागलं. हा, मग ती जी कुब्जी आहे हे याच्यामध्ये 3 कथा सांगतात. समजा कोणी हे सांगते, पण ही योग्य वाटते मला या मार्गाने. याच्यामध्ये पुन्हा 3 कथा सांगितलेल्या आहे. ही जी आहे शुपर्णखा, ही सुद्धा शुपर्णखा कोणी म्हणजे शुपर्णखा एका शास्त्रात आहे. याच्यामध्ये कोणतं शास्त्र आहे त्या शास्त्रामध्ये दिलेलं आहे. त्या शास्त्रात त्याच्यात सांगितलेलं आहे का हे शुपर्णखा जे आहे ते ब्रह्मप्रत पुराणामध्ये दिलेलं आहे का त्याच्यात सांगितलं वर्णन आहे सुपर्णखा ही कुब्जा होती नाही का. एका ह्याच्यामध्ये सांगितलं सुपर्णखा ही कुब्जा होती. जेव्हा रामजी मुक्तींना सांगितली होती पहिल्या जन्मामध्ये का बा तुझी इच्छा मी पूर्ण म्हणून पाहते. रामाच्या ह्याच्यामध्ये नव्हते गेले काय जेव्हा वनवासात असताना मागण्यासाठी, तर ते त्यांनी सांगितलं का बा मी सपत्नीक असल्यामुळं आता ही माझी इच्छा मी तुझी इच्छा या जन्मात पूर्ण नाही करत नाही का. ही याला समजा जुळू शकते. मी तुझी येणाऱ्या द्वापर युगामध्ये पूर्ण करीन. हे ती विद्रूपत होती यावेळेस आणि ती किती सुंदर होती. समजा गेली होती विद्रूप रूपामध्ये, समजा म्हणा चांगल्या रूपामध्ये हलती कोणतं विद्रूप रूप, ती इच्छा तिने. आणि एक तिसरी सांगितलेली आहे ज्यावेळेस भगवंत आणि उद्धव हे जात असताना काय झालं माहित आहे का. एक भगवंत आणि हे एका त्या ठिकाणी जरासंघाचे ते हे होत होतं समजा म्हणायचं, त्याचे आक्रमण होत होते. त्याला हे त्रासले आणि तिथून ते हे सोडून समजा म्हणायचं गोकुळ सोडून निघून आले समजा म्हणायचे. निघून आल्यानंतर काय झालं माहित आहे का, शरींद्राच्या घरी गेले. जे शरींद्र नावाची जे समजा स्त्री होती तिच्या घरी गेले आणि तिच्या घरी जाऊन समजा म्हणायचे हे त्यांना हे सांगितलं का त्यांचे तिच्यावर प्रेम जोडलं होतं समजा त्या शरींद्राच्या हिच्यावर. तर शरींद्राचं प्रेम जोडल्यामुळं त्यांचं ते प्रेम अशा प्रकारे सात्विक प्रेम आणि याच्यासारखं प्रेम होतं. तर म्हणून सांगितलं तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, तर मग मी तुला द्वापार युगामध्ये शरींद्राच्या घरी गेले होते. तर मी तुला द्वापार युगामध्ये म्हणजे ही कोण द्रौपदी जेव्हा वनात असताना वनवास भोगत असताना द्रौपदीला नाव दिलेलं आहे भगवंतानं शरींद्रे. बघा तुम्ही ऐका पाकाच्या शरींद्रे म्हणे ते द्रौपदी कधीच नाही म्हणे हे शरींद्रे म्हणे. तर ते त्यांचं म्हणजे असे एकूण 3 पुरावे याच्यामधले तुम्हाला कोणता पाहिजे ते घ्या नाही का. असं हे कुब्जेचं इथं वर्णन आलेलं आहे ह्या पद्धतीनं. तर याच्यानंतर आता श्रीकृष्ण हे झालं कृपा हे जे कुब्जी आहे मग कुब्जीची एक अट होती. आता तर मला तुम्ही हे केलं मला सांगितलं, पण आता एक करा माझ्यावर कृपा करा का मला माझ्या कुटियामध्ये चला तुम्ही. पण त्यावेळी भगवंताने सांगितलं आम्ही आता येणार नाही, आता येणार नाही, आम्ही कधीतरी तुझ्याकडे येऊ. पण कधी गेले मग जेव्हा जोपर्यंत याला खतम करत नाही तोपर्यंत ते गेले. हे झाल्यानंतर पूर्ण मग झाल्यानंतर विदुराच्या घरी आपला कोणाच्या अक्रूराच्या घरी आणि कुब्जीच्या घरी गेले. मग कुब्जीच्या घरच्या काय कन्या बक्षील नाही का विदुराच्या घरच्या कन्या बक्षिल्या. हा, अशा प्रकारे मग त्यांच्याकडे गेले आणि त्यांचं सांत्वन केलं. अशा प्रकारे ही कथा इथपर्यंत आलेली आहे. नंतर चालूर मुष्टी मग आता हे गेल्यानंतर काय झालं मग तिथून आता यांना नेण्यात आलं आणि यांनी कट रचून होता बरोबर. हत्ती जो होता हत्तीला हे केलं होतं आणि मदमस्त केलं होतं दारू हे पाजून आणि ते त्यांच्यावर सोडले दोघं भावावर. पण यांनी काय केलं भगवंतांनी घेतला हत्तीचं सोंड धरली आणि गरगर फिरवली
मारून टाकला नाही का. मग आल्यानंतर मग आखाड्यामध्ये उतरवलं. आखाड्यामध्ये मुष्टिक सारखे चानूर सारखे बाबा मल्ल तिथं सा आणि काही नाही तिथं सा युद्ध करासाठी आणि गेल्यानंतर तिथं सा काही नाही एका एका मल्लाला घेतलं का आपटलं मारून टाकलं. सर्व मल्ल लंबे दिले करून नाही का सर्व. मग हे झालं. मग आता जेव्हा कंसाला कळलं आता नाही बरं, आता आपली काही धडगत नाही ना, आता आपण उठून त्याला कधी कालत दिशे. मग कोणी आलं तरी त्याला त्याच्यावर दट. अरे तुझ्या सावली दिसली म्हणजे सावली रूपाने तो येऊ शकते. तो सावलीला घेत होता. मग असं करता 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 काय झालं. मग आपला कंस मग आता त्याला वाटलं आता आपल्याला मरावं लागते. आणि मग त्यावेळेस भगवंत तिथून आले आणि कंसाकडे गेले. कंसाकडे गेल्यानंतर त्यांचंच काय केलं, त्यांचंच खड्ग घेतलं, त्यांनाच काय केलं, त्याचा वध केला. गोपाळ कृष्ण भगवान की जय. नारळ फोडून टाका, नारळ द्या, नारळ फोडून टाका. अशा प्रकारे कंसाचा वध करण्यात आला. घ्या ना थोडा ना झाला. कर्मामुळं आपल्याला ते भोगावं लागते नाही का. प्रत्येक मनुष्याला इथं आल्यानंतर कर्मानुसार त्याला त्याचा कार्य आठवावं लागते. कर्मानुसारच तुम्हाला जन्म घ्यावा लागते नाही का. ज्याचे कर्म घेती जोरे ते कोणाची ना चाले नाही का. नाही का. चौघे पुत्र राया दशरथा अंतकाळी एकही नव्हता. कृष्णा सारिके वैभव बंदी शाळेत वासुदेव नाही का. कृष्णासारखं वैभव आहे का कोणाकडे, पण बंदी शाळेत कोण आहे, वासुदेव आहे नाही का. चौघ पुत्र राया दशरथा शेवटच्या काळामध्ये होता काय, अंतिकाळी एकही नव्हता. हे प्रारब्ध आहे, प्रत्येक प्राण्याचं प्रारब्ध आहे. जो कोणी म्हणत असेल माझ्या भाग्यानेच कोण रे बाबा असं, मग ज्याला म्हणतात फेट ऑफ दी फ्रूट. जसं कर्म करू तसं आपलं प्रारब्ध बनते. कर्मावर प्रारब्धाची जडणघडण आहे, हे लक्षात ठेवा. मग कर्म जर चांगले केले तर तुम्हाला त्याचं फलही व्यवस्थित भेटत नाही का. आणि कर्म जर वाईट केले असेल ना तर तुम्हाला त्याचं कर्म सुद्धा कर्माच्या नुसार तुम्हाला त्याच्या फलाची प्राप्ती. प्रारब्ध प्रत्येकाला ठरलेला आहे. तो दगड असो, मनुष्य असो, कोणी असो, कोणी असो, प्रत्येकाला प्रारब्ध ठरलेलं आहे. दगडाचे प्रारब्ध दगडाला सुद्धा प्रारब्ध आहे. तुम्ही आम्ही तर माणसं आहोत. दगडाला एका जणानं दगड आणला. दगड आणल्यानंतर एक जो समजा शिल्पी होता, त्या शिल्पीनं दगड आणला. दगड आणल्यानंतर अर्धा दगड त्यातला फोडला. अर्ध्या दगडाचा काय केला, एका अर्ध्या दगडाचा भगवंताची मूर्ती बनवली. भगवंताची मूर्ती बनवल्यानंतर ती मंदिरामध्ये स्थित केली, स्थापन केली. आणि मंदिरामध्ये स्थापन केल्यानंतर अर्धा दगड जो उरला होता तो पायरीशी लावला. दगड तोच, एकाच दगडातला दगड. आणि लोक त्या दगडावर पाय देऊन त्या अर्धा दगडाची मूर्ती बनवत होता. त्या अर्ध्या दगडाच्या मूर्तीला दर्शन घ्यायसाठी जात होते. आणि त्या अर्धा दगड होता त्याच्यावर लोक पाय देत होते. दगडाचं सुद्धा प्रारब्ध आहे. मग एकाची पूजा करतात आणि एकाला ठोकर मारतात. दगड तोच, विसरू नका. म्हणून प्रारब्ध आहे प्रत्येकाचं. प्रत्येक प्राण्याचं असो, दगडाला नाही चुकलं तर तुम्ही आम्ही कोण. मनुष्याचं सुद्धा प्रारब्ध आहे. ज्याचं तेवढे मोठे ब्रह्माधिकार नाही का. तुका म्हणेल का ब्रह्मदेकाला चुकलं ते. तुकाराम म्हणतात ब्रह्मदेकाला सुद्धा ते चुकलं नाही का. तर तुम्हाला आम्हाला काय चुकणार आहे, प्रारब्ध आहे. प्रत्येक प्राण्याचं, प्रत्येक मनुष्याचं प्रारब्ध आहे. प्रारब्धामध्ये जसं कर्म केलं असतं. आता एका महात्म्यानं काय केलं, एका जणाचा खून केला. खून केल्यानंतर त्याला पोलीस पकडण्यासाठी आले. तो पळून गेला, दूर असा गेला का तो दिसलाच नाही. मग त्यानं काय केलं, वेश बदलून घेतला. त्यानं माझ्यासारखा वेश केला, दाढी वाढवली, मोठी केस वाढवले आणि एक मस्त मग शास्त्राचा अभ्यास करायला लागला. शास्त्र पारंगत केले पूर्ण. मग काही नाही कथा करायला लागला. मग भागवत करायला लागला. आणि त्याच्या भागवतामध्ये 10,000 20,000 लोक यायला लागले. 10,000-20,000 यायला लागले. आणि लोक आणि मस्त मदन मग होऊन समजा मनात मस्त आनंद लुटत होते. आणि अशा करतात आणि पोलीस याच्या शोधावर होते. एक दिवस असा आला, कुठून तरी कळलं, कुठून तरी माहित झालं का अमका यानं खून केलेला मनुष्य हा भागवत करत आहे, व्यासपीठावर बसून आहे. पोलीसची राळे गेली, पोलिसांना येळा टाकला, त्याला पकडलं.
आणि एवढी लोक म्हणून राहिले 10-20 लोक होते. अहो हा महात्मा आणि एवढ्या मोठ्या लोकांना अमृत पान करत होता, तरी आता याला पकडून घेऊन राहिले पोलीस. किती निर्दयी आहे. पण नाही, ज्यानं जसं कर्म केलं ना त्याने त्याचं फळ भोगावंच लागते. त्यानं पूर्वी याच्यामध्ये काय केलं होतं, त्यानं खून केला होता. खून केल्यामुळे तो अपराधी झाला. मग आता याच्यानंतर तू किती काही चांगलं काम कर, पण पहिलं भोगून केलेलं कर्म पहिले भोगूनच द्यावं लागलं. त्याला ते भोगूनच द्यावं लागलं. व्यासपीठावरून तर पकडून नेलं त्याने. मग तू किती झालेले अमृतपान करते त्याचं घेणं दिलं नाही, पण तू चुकला ना तर मोकळा असा आहे. मग प्रारब्ध आहे, प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येकाचं प्रारब्ध आहे. आणि म्हणून तेवढ्याच नाही होत, हे फुलाचं सुद्धा प्रारब्ध आहे. फुलं एकाच झाडाची तोडतात, त्यातल्या अर्ध्यांचं काय होते माहित आहे का? अर्धे फुलं देवाले माळ करून घालतात आणि त्यातले अर्धे फुलं कुठे जातात? एखाद्या मयत मध्ये जातात ना. फुलं एकाच झाडाचे, नाही का? आता हार जेव्हा बनवतो ना आपण, काही फुलं आपण काही पूजेला आणतो, पण ते झालेले जे पूजेले आणलेले फुलं आहेत ते आपण देवाच्या जवळ टाकतो खाली. आणि जे माळेमध्ये ओवलेले फुलं असतात, फुलं एकाच झाडाचे, ते देवाच्या माळ घालतो आपण. देवाला माळ घालतो, नाही का? माळ घालतो, पण ते फुलं म्हणतात खालचे, अरे तुम्ही तर त्या देवाच्या गळ्यात जाऊन बसले, आपण तर सोबती एकाच झाडाची हो, नाही का? पण ते फुलं काय म्हणतात मग माळीतले? अरे म्हणते इथं येण्यासाठी इथं माळेमध्ये येण्यासाठी सुईच्या टोकातून टोचून जावं लागते म्हणते, तेव्हा कुठे इथं पोहोचलो म्हणते आम्ही. तुम्ही पोहोचले का? तुम्हाला पोहोचले का सुया? नाही. म्हणून ते आहे काय, टोचून द्यावं लागते, सुईतून टोचून द्यावं लागते. आम्ही तेवढं वेदनात ऐकलं. प्रारब्ध आहे प्रत्येकाचं. प्रारब्ध मडक्याचं प्रारब्ध आहे. एक मडक भगवंताच्या पिंडीवर पाणी थेंब थेंब पडते, आणि एक मडक, नाही का, त्यामध्ये खानकरी 4 खानकरी ती पुढं ढपलं डमडम कर, नाही का? 4 नाही का? हा, म्हणजे 4 खानकरी ती पोपळो राहते, मडक घेऊन ते समोर जाते, नाही का? प्रारब्ध आहे मडक्याचं पण सुद्धा प्रारब्ध. मी तुम्हाला सांगितलं सजीव वस्तूचं आणि निर्जीव वस्तूचं सुद्धा प्रारब्ध आहे, हे विसरता कामा नाही. असं मग आता समोर आता श्रीकृष्णाचं कार्य इथून काय झालं माहित आहे का? श्रीकृष्णाचं कार्य इथून आपल्या ह्या लीला हे जे सर्व केलं. आता गुरुकुलामध्ये खतम झालं का? नाही, फोन उचलू नाही, गेलं कटलं असेल ते. आता चालू आहे का? तेवढंच आहे ना चालू? हा, फोन उचलू नको, फोन उचलला तर गेलं. अशा प्रकारे मग आता भगवंताला कुठं टाकायचं हे करायचं आहे. आता गुरुकुलात टाकलं. गुरुकुलामध्ये गेले, सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये गेले आणि तिथं सुद्धा सेवा करू लागले. मी लवकर आता अडकून टाकतोय ना. हो हो हो, तेच ना, मला माहिती आहे ना. तर असं माझेच दुःख तर मी तर तुमच्या वर बसणार, महाराज तुम्ही वर बसणार, नाही का? असो, गोपाल कृष्ण भगवान की जय. आता भगवंत कुठे गेलेले आहेत? तर ना आपलं आता भगवंत आले ना. भगवंत आता कुठे गेले? श्रमामध्ये गेले. आणि यांचे सवंगडी तेच सवंगडी पद्धतशीर पकड. आणि म्हणजे गुरुच्या आश्रमात गेल्यानंतर मग जिथं ते आपले साधारण लोकांसारखं कार्य करावं लागतं. साधारण जे असेल ते. तर मग तिथं गेल्यानंतर काय झालं माहित आहे का? गुरुच्या आश्रमामध्ये सेवा करू लागले. गुरु माताची सेवा करू लागली. काही फुलं आणावं लागले पूजेसाठी. काही झाडाचं समजा म्हणायचं काही तोडून आणायचं, म्हणजे वाढलेल्या काळ्या आणायच्या झाडासाठी, पाणी गरम करण्यासाठी. हे कार्य सुरू झाले. असे करता करता दिवस निघून गेले. दिवस निघून गेल्यानंतर काय झालं माहित आहे का? एक दिवस दुर्वासा ऋषी आले. आणि दुर्वासा ऋषीनं गुरुमातेला काय म्हटलं का, जे काही खाले असेल तर पहा. काही दिसलं नाही त्यांना. दिसलं नसल्यामुळे काय झालं माहित आहे का?
त्यांना ते म्हणे आता खायला काहीच नाही, यांना काय द्यायचं, काहीच नाही, भेटलंच नाही. मग आता यांनी समजा मनात हे निघून गेल्यानंतर यांनी ध्यान लावलं तर त्याला दिसले फुटाने होते बांधून काही मध्ये. पण हिनं नाही म्हटलं, काहीच नाही म्हणून हिनं तिने श्राप दिला. कोणाले? ते जे फुटाने खाईन, जे असून मला दिले नाही, आणि जे कोणी हे फुटाने खाईन तो दरिद्री बनल, तो दरिद्री बनल, हा श्राप देऊन दिला, निघून गेले. आता मग एक दिवसची घटना आहे. आता हे जाऊन राहिले होते कुठं, जंगलामध्ये काहीतरी समजा हे आणा जाळासाठी समजा काहीतरी काय आणायला. एक मग पाणी आलं सोसायटीचं, म्हणजे असं पाणी आलं आणि पाण्याच्या ह्याच्यामध्ये काय झालं, ते एका झाडावर लपले. झाडावर लपल्यानंतर कृष्ण खाली होते ना, हा सुदामा वर होता. आता ते पोटली दिली होती ते गुरुमातेनं, हे बा खाजा, हे कोणाकडे दिली होती, सुदाम्याकडे दिली होती. आणि हे तुम्ही खाजा रे बाबा, तुम्हाला भूक लागली तर. आता हे गेल्यानंतर काय झालं माहित आहे का, कृष्ण खाली आणि सुदाम्या वरती. सुदामजी म्हणता, सुदामजी काय करून राहिले, एक एक त्यातलं मूठ खाऊन राहिले, काढून राहिले, खाऊन राहिले. खाता 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 काय झालं माहित आहे का, ह्या आवाज येत होता कोणाला, कृष्णाला आवाज येत होता. कृष्ण काय म्हणता, अरे सुदामा काय करत आहे, मला आवाज येत आहे. नाही म्हणते, थंडी पडली ना म्हणते, या थंडीच्या काय झालं म्हणते, माझे दात कुटकुट वाजत आहे म्हणते. हा, त्याच्यामुळं हे दाताला दात लागत आहे. बर, पुरं जे फुटाने होते, चेने होते, ते फस्त करून टाकले. मग त्यांनी खाल्ले का, हे इतर प्रश्नचिन्ह आहे. त्यांनी खाल्ले का, त्यांनी दिले का नाही, हा इथं प्रश्नचिन्ह आहे. आता लोकांनी एवढं सांगितलं, त्यांनी खाल्ले बा, हा त्यांनी खाल्ले बा म्हणून खाल्ले, दिले नाही म्हणून दरिद्री झाला, नाही का, कृष्णाला द्यायला पाहिजे. पण खाल्ले का हे माहित आहे का तुला, हा श्रापच माहित नाही काही लोकांना, काही नाही. हा दिले नाही बा, लपून खाल्ले बा, चोरून खाल्ले, बस एवढंच पर्यंत सांगणारे, याच्या पलीकडे जात नाही. पण खाल्ले का याचं कारण आहे का, ज्या वेळेस दुर्वासा येऊन श्राप दिला होता, जो कोणी ह्या फुटाने खाईन त्याने खाईन तो दरिद्री बनल, हे याला माहित झालं. कारण हे की साधारण रुची नव्हती नाही, सुदामा साधारण होता का आपल्यासारख्या, सगळंच माहित होतं त्यांना. तर हे जर माझ्या कृष्णानं जर खाल्ले ना, हा द्वारकापती हा कंगाल होऊन जाईल. यानं जर खाल्ले, याने जर दिले तर खाल्ले, हा कंगाल होईल. मी झालो तर चालेल, एवढा त्याग केला, एवढा मी कंगाल झालो तर चालेल, पण माझा कृष्णाला कंगाल होऊ देणार नाही, दरिद्री होऊ देणार नाही, माझ्या कृष्णाला दरिद्री होऊ देणार नाही. स्वतः खाल्ले चेने पण नाही दिले, याचा अर्थ स्वतः दरिद्री राहिला, पण कृष्णाला नाही खाऊ दिले. कृष्णाला खाल्ली असते, दरिद्री झाला असता कृष्ण. गोपाल कृष्ण भगवान की जय. असं करून अशा प्रकारे हे झालेलं आहे. समजा म्हणायचं गुरुकुलामध्ये पूर्ण समजा आता जाण्याची वेळ आली. भगवंत म्हणतात आता आम्ही जातो. कोणाला? सांदीपनी ऋषीला म्हणतात. आणि सांदीपनी ऋषी म्हणतात आईची पहिली आज्ञा घ्या, ते का. मग आई जवळ जातात. आईला मग आई पोटच्या पोराप्रमाणे प्रेम केलं होतं. त्यांचा जो मुलगा होता ना, त्यांचा मुलगा मृत्यू पावला होता. कृष्णा तू जाऊ नको, कारण मला तुझ्यामध्ये माझा मुलगा दिसते, नाही का, माझा मुलगा तुझ्यामध्ये दिसते, म्हणून तू जाऊ नको. आता राहीन तर राहीन किती दिवस. मग तुला जायचं आहे ना, तुला शपथ आहे माझी, मग जायचं आहे ना, माझा मुलगा आणून दे तरच तू जाय. आणि ती गुरुदक्षिणा तुझी समजून घे. तू इतके दिवस इथं राहिला, त्याची गुरुदक्षिणा. म्हणून ठीक आहे आई. मग बलराम आणि कृष्ण निघाले. आणि निघाल्यानंतर पहिले कुठे गेला, कुठं बुडाला होता हा समुद्रामध्ये बुडाला होता. समुद्रामध्ये गेला. मग कोण नेला विचारत गेला. तिथं एक कोण होता, शंकासूर नावाचा एक राक्षस होता. म्हणजे पांचजन्य असुर होता तो, नाही का. तर तो असुर तिथं होता. त्याला जाऊन आणि तो एका शंकामध्ये जाऊन होता. असुर कशामध्ये? शंकामध्ये होता तो. आणि त्या शंकामध्ये गेल्यानंतर मग त्या शंकामध्ये जाऊन त्या शंकातून काढलं. त्याचा काय केलं, त्याला विचारलं तर मला माहित नाही म्हणे. त्याच्यासोबत युद्ध करून त्याला हे करून टाकलं. आणि तो जो शंख आहे तो शंख तेव्हापासून त्यांनी आणला. तो शंख पांचजन्य शंख भगवंताचा, नाही का. तो पांचजन्य शंख तेव्हापासून त्या राक्षसाचा वध केला, तो शंख घेऊन आला. मग तिथेही नाही भेटला तर तिथून मग पाताळ लोक काय केले, तिथेही नाही भेटला. मग स्वर्गामध्ये गेले. स्वर्गामध्ये गेल्यानंतर स्वर्गात गेल्यानंतर
जे इंद्राला वगैरे विचारलं कुठं तर यमराजाला विचारलं, यमराजा म्हणे आता कुठं पाहू म्हणे काय हो. यमराजाला दिली ताकीद, पहा तुम्हाला शोधून आणावंच लागलं. त्यांनी कुठंसा बरोबर ते शोधून त्याला हे करून कुठं कोणत्या याच्यामध्ये होता त्याला आणलं आणि याच्या सोबत लावून दिलं आणि मग हे पृथ्वीवर आले आणि माते म्हणजे गुरुमातेला ते अर्पण केलं आणि अर्पण केल्यानंतर त्यांनी त्यांची जे दक्षिणा देऊन दिली आणि तिथून भगवंत मग निघून आले. निघून आल्यानंतर त्यावेळी मला वाटते त्यांचं वय 14 वर्षाचं होतं तेव्हा ते भगवंत मागे परतले. गोपाळ कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे आजची आपली मग इथं 5व्या दिवसाची जी सेवा आहे ती सेवा आपण इथं या सेवेला विराम देत आहोत. कोरोनाचं हे चालू आहे, एवढे याच्यामध्ये तुम्ही मला माना लागेल तुम्हाला किती भीतीचं वातावरण आहे. सगळीकडे प्रत्येक संचारबंदी आहे. एवढ्या संचारबंदीमध्ये एवढ्या संख्येनं तुम्ही इथं जर आला, भाग्य आहे तुमचं, खरंच भाग्य आहे तुमचं. प्रत्येकांना तुम्हाला सर्व भाग्याचा याचा वाटा मिळत. एवढ्या संकटात नाही पाहिलं तुम्ही. अरे या संकटामध्ये कोरोना आपले किती 4 भागवत झाले ना, काहीच नाही होत, याच्यात नाही होत, याच्या पलीकडे होईल तुम्हाला. आणि याच्यात झालंय तर चांगला. याच्यात जर माणूस मेला तर भागवतात मेला तर त्याच्यासाठी पुण्य नको. माझी तर भगवंताला एकच इच्छा आहे का मी भागवत करता करता माझा प्राण गेला पाहिजे. त्याच्यासारखं पुण्यच कुठं आहे. भागवत करता करता जर गेला मनुष्य तर मग काय त्याच्यामध्ये पुण्य किती आहे. भागवतात जर गेला तर तू काय किती किती जबरदस्त आत्मा आहे तो जर भागवतात जर गेला. मरणे तर आहेच ना, मरणे नाही का, अमर पट्ट्याला निघालो का आपण, मरणे आहेच ना, आत नाही जाऊ त्या मरणारच आहोत. भागवतात मेलं तर काय पुण्य. आम्ही बद्रीनाथ केदारनाथला गेलो होतो, 126 जण होतो आम्ही. 3-4 ट्रॅव्हल्स आम्ही तिथून दिल्लीहून गेलो होतो. शर्मा नावाचा जो हेडमास्टर होता तो रिटायर नेमकाच झाला होता. फक्त त्याची इच्छा होती, त्यानं त्याच्या मित्राचं सांगितलं होतं का मला असं वाटते का माझा मृत्यू आहे ना एखाद्या तीर्थक्षेत्रामध्ये व्हा. त्यानं सांगून दिलं होतं. चांगला ब्राह्मण होता तो आणि चांगला जबरदस्त समजा आमच्या सोबत होता तो. माझी त्याची चर्चा झाली होती एका, कारण माझा मुलगा लहान होता 1.5 वर्षाचा आयुष. तर त्याला 2005ची गोष्ट होय. तर गेलो होतो, त्यांनी मला सपोर्ट केला. आता सर म्हणे तुम्ही जे म्हणले ते योग्य आहे म्हणे, कारण हे लोक म्हणे इथे येणारे आहेत ना म्हणे, हे मतलबी लोक आहेत म्हणे सर्व म्हणे. त्याने हे नाही समजून राहिलं तुमचा 1.5 वर्षाचा मुलगा अरे अच्छेकवाले इथं सा म्हणे नतमस्तक आहेत म्हणे. एवढे मोठे थंडी, पूर्ण बर्फच बर्फ तिथं उन्हाळ्यात 17 तारखेला गेलो होतो मे महिन्यामध्ये. पुरं बर्फ. त्या बर्फामध्ये 1.5 वर्षाचं लेकरू आणि तिथं गादीवर गादी 2-2 गाद्या घ्यायला लागते. आणि या बहादरीनं गाद्या घेऊन खाली गाद्या टाकल्या, वरतून गाद्या 2-2, 3-3 गाद्या घेतल्या. सर्व वेगळं आम्हाला गादीच नाही, कारण माझं लेकरू असल्यामुळं. पण 18 किलोमीटर वरते सकाळी 7 वाजतापासून निघालो, संध्याकाळचे 7 वाजले. मला माझा मुलगा पाठीवर होता, कळीवर होता आणि वजन पाठीले होतं. आणि प्रत्येकाने पायदळ तसं नाही 2-2 काळ्या घेऊन काही वजन नसताना समज लोक चढून राहिले. आणि माझ्या समोर मुलगा माझा आणि मागं पाठीवर वजन घेऊन मी चढून राहिलो ना, लोक माझ्या इकडे एकसारखे पाहत राहिले. धन्य म्हणे तुमची म्हणे, तुम्ही एवढं मोठं वजन घेऊन, अरे वजन नाही याच्यापेक्षा असं त्यांना तो चालवणारा तो आहे ना. गेलो ना त्यावेळेस तर माझी पत्नी थकली होती, तिला मी घोड्यावर दिलं, घोडे राहत तिथं घोड्यावर दिलं हे करून आणि मी पायदळ गेलो. तर पहा तिथे उतरलो. मग आम्ही सर्वात मागून गेलो ना, मागून गेल्यानंतर मग आम्हाला तिथं झोपायला जागाही नाही, काहीच नाही. त्या माणसानं आम्हाला दिलं का हे घ्या म्हणे सर म्हणे झोपा म्हणे. पहिले मुलाचे पहिले पाय थंडगार पडलं होतं आणि पहिले त्याच्या पायाला हे केलं, त्याला पहिले हे केली, गरमी दिली आणि आम्ही झोपलो कशी तरी. आणि सकाळी उठून तोच महात्मा म्हणे सर म्हणे सर्व मतलबी आहेत म्हणे, हे सर्व म्हणे पायासाठी आले आणि देवाच्या दर्शनासाठी कोणीच नाही आलं म्हणे. मजाक नाही सांगत, त्या सत्पुरुषाचा अजूनही शब्द मध्ये आठवते. या गोष्टीला 18 वर्ष झाले, 16-17 वर्ष झाले, तर तो शब्द अजून आठवते. आपण तिथं जातो तर ते कमीत कमी कोणाचं समजा, पण त्याच्यासाठी तिथं भगवंताने आम्हाला चालवलं, इतक्या दूर गेलो तर ते आहे का नाही का. म्हणून हे जे आहे कार्य समजा म्हणायचं, हे भगवंत तुम्हाला अशा संकटामध्ये, जेव्हा तुम्ही संकटात एवढ्या मोठं बसून आहे, मला तर खूप तुमच्याबद्दल हे वाटून राहिली का एवढं संकट असताना सुद्धा तुम्ही, पण याचं भगवंत तुम्हाला त्या पद्धतीचं प्रायचित्त देईल.
झालेली सेवा गुरुदेवाच्या चरणी समर्पित होऊन इतर सेवेला विराम. जे माझे जे आजची सेवा आहे ते माझ्या मुखातून जे काही मी माझ्या मुखातून जे शब्द पडले असेल अमृतासारखे ते अमृत ते आपण पाशी प्राशन करावं. जे काही समजा वाईट माझ्या मुखातून पडलं असेल माझ्या बुद्धीचे दोष शब्द मला ते माझे परत करावं. झालेली सेवा गुरुदेवाच्या चरणी समर्पित करून येथेच कथेला विराम. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या लग्न आहे. आई घेऊन येता नाही का? हो. बंद करू पप्पा बंद करू. बंद